परमार्थेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम। गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराली स्थितं त्वं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं। सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने दत्तगिरी महाराज म्हणजेच हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज या सर्वच महापुरुषांच्या आशीर्वादाने हा 173वा असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या या प्रवचन सेवेचा योग उपस्थित सर्व भक्तगण, भजनी मंडळ, महाराज मंडळी सुंदर अशा प्रकारे प्रेमाने आनंदाने भजन चालू आहेत। परमार्थाचा आनंद आपण सर्व घेत आहोत आणि आपल्या प्रहारामध्ये 125 ते 150 गावं एका प्रहारामध्ये आहेत। परंतु या कोरोना महामारीच्या संकटामुळे आपण सर्वांना सांगितलं घरीच राहा। मोजके 10 भजनी आपण एका प्रहारामध्ये घेतलेले आहेत। परंतु जे काही भजनी मंडळ आहेत, गंगागिरी महाराजांचा सप्ताह सुरू आहेत आणि त्यांनी घरी राहावं, त्यांना एक मनाला ते खंतच आहेत आणि म्हणून बऱ्याच गावांमध्ये काही भजनी मंडळींनी आपापल्या गावात भजनं सुरू केलेले आहेत। सप्ताहस्थळी जरी येऊ शकले नाही तर त्यांचं सर्व मन इकडंच आहेत आणि म्हणून इथं शक्य नाही म्हणून आपापल्या गावांमध्ये त्यांनी भजन सुरू केलेले आहेत। तर ते असणारे सर्व आपले वारकरी, बेटाचे वारकरी, त्यांनाही धन्यवाद, कारण त्यांची फार मोठी निष्ठा आहे। सद्गुरु गंगागिरी महाराजांवर आपली सर्वांची निष्ठा आहे, गंगागिरी महाराज आणि सर्व परंपरेवर, आणि आपण या परंपरेचे पाईक आहोत, सेवक आहोत। सेवेकरता घेतलेला श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील पहिला श्लोक आहे। अभयम सत्व संशुद्धेर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम। अभयम, भय, भयाचा अभाव। सात्विक मनुष्य याला कुठले भय नसतं, कारण जिथे द्वैत आहे तिथे भय आहे। द्वितीयाद्वय भयम भवति। द्वैत संपलं, भय संपलं। माऊली ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात। पाणी बुडू ये मिठाते तो मिठची पाणी आते तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय। सागराच्या पाण्यामध्ये जर मिठाचा खळा टाकला तर ते मीठ जलरूप झालं। जलरूप झालं म्हणण्यापेक्षा सागररूप झालं। कुठं भय राहिलं? अगा अभय येणे नावे बोलिजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे। अगा अभय येणे नावे, ते त्याला अभय म्हटलेलं आहे। मी म्हणून कोणीतरी वेगळा आहे हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत भय आहे। द्वितीयाद्वय भयम भवती, जिथं द्वैत आहे तिथं भय आहे। पण द्वैत संपलं मग अगा अभय येणे नावे
बोलीजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. सम्यक ज्ञान, यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान झालं, अज्ञानाची निवृत्ती झाली. अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर द्वैत संपलं. मी माझे बुललोगा ठाई जेथेच्या तेथे. अदृश्य तेची झाले, काही दृश्य जे होते, जे दृश्य होतं ते अदृश्य झालं. मला हे जगत दिसत नाही. संत सांगतात, जन नोहे हा अवघा जनार्दन. मला सर्वदूर परमात्मा दिसतो. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तिथे. मी माझे भूललोगा ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्यचे होते. सुखे मी निज लोगा शून्य सारून देते. त्रिकुट शिखरी गा दान मिळे आली. फार सुंदर वर्णन आहेत. शून्य अवस्था, सुखे मी निज लोगा शून्य सारून येते. मला जगत दिसत नाही. मी आणि माझं सगळं संपलं. मी माझे बुललोगा ठाई जेथेच्या तेथे, त्याच क्षणी मी आणि माझं संपलं. यथार्थ ज्ञान जेव्हा होतं. एखाद्या गुफेमध्ये हजारो वर्षापासून अंधार आहे, परंतु त्या ठिकाणी जर आपण दिवा घेऊन गेलो तर एका क्षणात अंधार संपला. दिव्याच्या प्रकाशापुढे हजारो वर्षापूर्वीचा जरी अंधार असला तरी प्रकाश आल्याबरोबर अंधार संपला. तसं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जन्मोजन्माचं अज्ञान एका क्षणात संपलं. मिठाचा खडा पाण्यात टाकला, जलरूप झाला. सागरात टाकला, स्वतःचं अस्तित्व राहिलं नाही, पण तो सागररूप झाला, व्यापक झाला. तसा जीवाचा जीवपणा जेव्हा नष्ट होतो त्यावेळेला जीव ब्रह्मापासून वेगळा नाही आहे, त्या ब्रह्माशी तो एकरूप होतो. आणि अहंता आणि ममता त्याची संपते. हे ज्ञान झाल्यानंतर भय नाहीसं होतं. पण संसारात भय आहे. जो मनुष्य पाप कर्म करतो ना, तो भयभीत असतो, कायम भयभीत असतो. अत्याचार अन्याय करण्याची जी वृत्ती आहेत, अनाचारी अत्याचारी जे लोक असतात ना, ते भयग्रस्त असतात. उदाहरणार्थ, ज्या रावणाला मनुष्य देवता यक्ष राक्षस सर्व भीत होते, त्रैलोक्यावर विजय मिळवला होता रावणाने, काही कमी नव्हतं. संपत्तीची कमी नव्हती. 80,000 बायका होत्या रावणाला. संपत्ती तर सोन्याची लंका होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती. ब्रह्मदेव ज्याच्या घरी पंचांग सांगायचं काम करीत असे, पंचभतांना त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं होतं. नवग्रहांची पायरी ज्यांनी केलेली होती. सर्व विश्व रावणाला भीत होतं. पण रावण जेव्हा सीतेचं हरण करण्याकरता गेला तेव्हा भीतोय. कारण लक्ष्मणीनं रेखा ओढलेली होती ना, आणि लक्ष्मणाने सांगितलं रेखेच्या बाहेर जाऊ नको. जी रेखा ओढलेली आहे त्याच्या बाहेर जाऊ नको, सीताबाईला सांगितलं. पण ती रेषा ओलांडून आत येण्याची रावणाची हिंमत नाही बरं का. मग संपूर्ण विश्वावर विजय मिळवणारा रावण आणि लक्ष्मणाने धनुष्यबाणाने ओढलेली रेषा का नाही ओलांडू शकत? भिक्षा मागण्याकरता आला, सीतामाईला सांगितलं रेषेच्या बाहेर ये. संपूर्ण विश्वाला भयभीत करणारा रावण सीतेच्या हरणाकरता जातो तेव्हा भीतो, भय वाटतं. ज्यावेळेला मनुष्य कुकर्म करतो त्यावेळेला त्याला भय वाटतच असतं. कदाचित तो भय दाखवित नाही, मी निर्भय आहे असं दाखवतो.
भय आहेत. संसारात भय नाही असा एकही मनुष्य सापडणार नाही. कारण दुःखालयम अशाश्वतम, संसार हा दुःखालय आहे, दुःखाचं मूळ आहे. आणि अशा प्रकारे ठाऊकची आहे संसार दुःखाचा, हे सर्वांना माहिती आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. इथं सुखाचा विचार सुद्धा नाहीये. एकमेकाशी चर्चा करताना लोक एकमेकाचे दुःख सांगतात एकमेकाला. काही काही सुखाचं वरून बोलताना जरी बोलत असले तरी आतलं दुःख सांगत नाही. दुसरं उदाहरण सांगेल मी आपल्या लक्षात येण्याकरता. कौरवांचं 11 अक्षौहिणी सैन्य होतं आणि ज्यावेळेला कौरव सेनेच्या बाजूने शंखध्वनी सुरुवात झाली त्यावेळेला पांडवांवर त्याचा काही विशेष परिणाम नाही झाला. पण पांडवांच्या बाजूने जेव्हा शंखध्वनी सुरू झाला तेव्हा कौरव भयभीत झाले. पांडवांच्या बाजूने 7 अक्षौहिणी सैन्य होतं आणि कौरवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे पांडवांपेक्षा 4 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांकडे जास्त होतं. आणि ते साधे नव्हते, भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यांसारखे. एक आहेत. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या परशुरामजीला सुद्धा ज्यांनी परास्त केले ते भीष्माचार्य आहेत. द्रोणाचार्य साधे होते का? द्रोणाचार्य त्या सर्वांचे गुरु आहेत. युद्धामध्ये आलेले जे मोठे मोठे रथी महारथी आहेत या सर्व महारथ्यांचे गुरु आहेत द्रोणाचार्य. द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, अश्वत्थामा आहेत, एकापेक्षा एक बली कर्णासारखा बलवान आहेत. दुर्योधन सुद्धा काही कमी नव्हता. पुन्हा 11 अक्षौहिणी सैन्य आहेत, पांडवांचं फक्त 7 अक्षौहिणी सैन्य. ततशंकाश्च भैर्यश्च पणवानक गोमुख सह सेवाभ्य हन्यंत सशब्दस्तुमुलो भवत. शंखध्वनी सुरू झाला त्यावेळेला जेव्हा पांडवांचा शंखध्वनी सुरू झाला सघोषो धार्त राष्ट्रानां हृदयाने विदारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो विनुनाद. पांडवांच्या बाजूने जेव्हा शंखध्वनी सुरू झाला त्यावेळेला कौरवांचं हृदय विदीर्ण झालं. कौरवांनी जेव्हा शंखध्वनी सुरू केला तेव्हा पांडवांचं हृदय मात्र विदीर्ण झालं नाही. कारण ज्याची सत्य बाजू असते त्याच्यामध्ये आत्मबल असतं. असत्य वागणारा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्याकडे भय आहे, तरी तो भीतो. अत्याचार करणारा, अन्याय करणाऱ्याचा हृदय कमजोर असतो म्हणून तो भयभीत होत असतो. आणि म्हणून भयाचे काही कारण आपण पाहत होतो. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रेवाद भयम, गुणे खल भयम, काय कृतांताद भयम. ही भयाची कारण आहे. भोगामध्ये रोगाचं भय, कुलेच्युती भय, उच्च कुलामध्ये जन्मला कुलापासून च्युत होण्याचं भय, कुलभ्रष्ट होण्याचं भय. वित्ते नृपालाद भयम, पैशावाल्याला चोराचं भय, चोराचं नसेल तर पोराचं भय, चोराचंही नसेल पोराचंही नसेल तर राजाचं इन्कम टॅक्सचं भय. वित्ते नृपालाद भयम.
साधू संतांनी धनाला विशेष महत्त्व दिलेलं नाही आहे. संसारी माणसाच्या दृष्टीने धन महत्त्वाचं आहे. साधू संतांचा विरोध नाही धन कमवायला. तुकाराम महाराज तर सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उत्तम व्यवहाराने धन कमवा. धन कमवायला विरोध नाही आहे. जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त धन हे घातक आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल तर त्याचा सदुपयोग करावा, परोपकाराकरता त्याचा उपयोग करावा. केवळ भोगाकरता उपयोग कराल तर दुःख आहे. रावणाने धनाचा भोगाकरता उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी नाश झाला. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाच्या 23व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये धनाची 15 अनर्थ सांगितले. हे 15 अनर्थ धनवानाकडे असतात. स्तेयम हिंसा नृतम दंभ कामः क्रोधः स्मयो मदः भेदो वैरमश्वासः संस्पर्धा व्यसनानि च एते पंचदशार्थ ह्यर्थ मूला मता नृणाम. हे पंचदश म्हणजे 15 अनर्थ आहेत. कोणकोणते? स्तेयम म्हणजे चोरी, हिंसा, नृतम म्हणजे खोटे बोलणे, दंभ, काम, अहंकार, क्रोध, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य. हे 15 अनर्थ आहे आणि धनवानाकडे येतात. चोरी, तुम्ही म्हणाल धनवान आहे त्याला चोरी करायची काय गरज आहे? मग तो टॅक्स लपवतो म्हणजे चोरी करतोच ना. इकडे पैसे लपवतो, तिकडे सगळे पैसे बँकेत टाकीत नाही, हिशोबाला पूर्ण दाखवित नाही. कारण एवढे पैसे सगळे दाखवायचे मतलब टॅक्स खूप भरावा लागेल आणि आपलं सगळं ओपन होईल. याचा अर्थ चोरी करतोय ना. कितीही मोठा, जो जितका जास्त मोठा तो तितका जास्त चोरी करतो. चोरी हा दोष आहे. हिंसा, कारण धनवानाकडे हा दोष येतोच, कारण त्याला धन सांभाळायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे जर धन आलं तर या धनाला लुटणारे काही लोक तुमच्याकडे येतात. किती मनुष्य सज्जन असला पण तो जर धनवान असेल, जास्त धन त्याच्याकडे असेल तर त्याला भीती येत चोरांची आणि म्हणून त्याला हिंसा करावी लागते. धन टिकवण्याकरता हिंसा करावी लागते सज्जनाला सुद्धा. प्रसंगाला तर, आणि तसा प्रसंग येऊ शकतो धनवानाकडे. हिंसा हा दोष त्या ठिकाणी येतो. असत्य बोलणे, खोटे बोलणे. श्रीमंत मनुष्य पैशावाला तो सांगेल का कोणत्या बँकेत कोणत्या खात्यावर किती पैसे आहेत? एखाद्याने विचारलंच तर खोटं सांगेल, नाही आपल्याकडे कुठं काय आहे, आपल्याकडे कर्ज आहे हो. तो कर्जही काढून ठेवतो, कर्ज दाखवतो पण बॅलन्स दाखवित नाही. असत्य, धनवान मनुष्य असत्य बोलतो आणि असत्य बोलावं लागतं. एखाद्या चोराने तुम्हाला विचारलं तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या खिशात 10 लाख रुपये, तुम्ही जर सांगितलं माझ्या खिशात 10 लाख आहे, तो चोर काय लुटेल ना तुम्हाला. याचा अर्थ काय झाला? खोटं बोलावं लागणार आहे. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला गरज नाही खोटं बोलायची. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही सदैव सुळके जवळ येता चोर धाके, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखेते. जवळ येता चोर धाके, चोराला आमच्या जवळ यायची भीती वाटते. कारण चोराला लुटाय करतात काहीच नाही, पण चोराला वाटतं न जाणे या बाबाला दक्षिणा द्यावं लागेल. लुटायला तर मिळणार नाही पण दक्षिणा द्यावी लागेल. जवळ येतात चोर धाके, भीती नाही. काही लोक दारुडे असतात, बाजार असतात, बाजाराच्या दिवशी पिऊन येतात डोलत डालत, रात्री 11-12 वाजता 2 वाजता येतात, कुठेही पळतात.
उतरल्यानंतर परत उठतात, परत चालायला लागतात. त्यांना कोणी चोरही भेटत नाही, कोणी भूतही भेटत नाही. त्यांना कोणी भीती आहेत का? ते दरिद्री मुळात. धनवानाला भीती आहेत. धनवान असा रात्री 12-1 वाजता त्या दारुड्याप्रमाणे असा एकटा नाही जाऊ शकत. चोरी, हिंसा, असत्य वचन, दंभ, दांभिकता नसावी. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. तुकाराम महाराज सांगतात, आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल तर दंभ दूर ठेवा. हे तमोगुणी माणसाचं लक्षण आहे. दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच, हे आसुरी विचार असणाऱ्या लोकांची लक्षण आहेत. दंभ म्हणजे काय? दंभ शब्दाचा अर्थ आहे जो मनुष्य बोलतो वेगळा आणि वागतो वेगळा, त्याला दांभिक म्हणतात. आणि श्रीमंताला, पैशावाल्याला असंच करावं लागतं. दाखवायचं वेगळं, बोलायचं वेगळं, हे करावंच लागतं. हे अनर्थ येतातच. जिथं धन आले तिथे 15 अनर्थ आलेच. आणि हे वाक्य कोणाचे आहेत? हे कदरयू ब्राह्मणाचे आहेत. श्रीमद भागवताचा 11 स्कंदाचा 23वा जो अध्याय आहे, या 23व्या अध्यायामध्ये कदरयू ब्राह्मणाचं आख्यान आलेलं आहे. आणि त्याचा अनुभव त्याने सांगितलाय. कारण हा फार लोभी होता, धनवान होता आणि लोभी होता. कवळीच्या लाभाकरता क्षुद्राकडे जाण्याची तयारी, स्वतः उपभोग कधी केला नाही, दुसऱ्याला आपल्या धनाचा उपभोग घेऊन दिला नाही, अशा वृत्तीचा असणारा हा कदरयू ब्राह्मण होता. नाव कदरयू होतं आणि त्याला सगळे कदरलेच होते. अशा लोकांना कदरतातच घरातले लोक. चांगलं धान्य मार्केटला, काही लोक बघा चांगले चांगले कांदे मार्केटला आणि जोड कांदे, सडलेले कांदे ते घरी खायला ठेवतात. जेव्हा भाव असतो तेव्हा भाव नसले कोणी विचारित नाही. चांगलं धान्य मार्केटला, मग खळे केल्यानंतर ते मशीनमधून काही कण्या वगैरे निघतात, काही मातेरं असतं, ते नीट करायचं आणि ते घरी. मार्केटला म्हटलं चांगलं धान्य. घरी गाई म्हशी भरपूर, पण सगळं दूध डेअरीला. पाहुणे यायला तर चहाला दूध नाही. लोभी माणसं अशी असतात. हा कदरयू लोभी होता, अतिशय लोभी. पोटाला कधी चांगलं खाणार नाही. माहेरी जर मुली आल्या भेटायला, मुलीला कधी पाहुणचार नाही, बाळतोड नाही. ते मुलींनी यायचं बंद करून टाकलं. भिक्षक एखादा दारामध्ये आला तर भिक्षा तर कधी दिली नाही, पण टोचून बोलत. काही लोक टोचून बोलतात. काही काम धंदा करता येत नाही का? धड्डाकडे दिसतो, काय भिक्षा मागतो, तुला द्यायचं नको देऊ बाबा. स्वभाव असतो काहींचा. अशा स्वभावाचा, अशा वृत्तीचा असणारा तो कदरयू. ते मुलं पत्नी वैतागले, त्याला त्रासलेत. त्यांनी याचा त्याग केला, निघून गेले घरदार सोडून. याच्या कैदीत राहायचं कशा करता? किती दिवस? परा काय लवकर मरायचं नाही. असे लवकर मरतही नसतात, चांगलेच लवकर जातात. मुलांनी विचार केला, याच्या कैदीमध्ये राहणं म्हणजे काय जीवन आहे? नरकातलं जीवन आहे. त्यापेक्षा आपण कुठेतरी धंदा करून बाजूला राहू, कशाला ह्याच्यामध्ये राहतात. ते मुलं गेले, त्यांच्या आईला घेऊन गेले. ती पत्नी विचारी वैतागलीच होती याला. आता हे गेल्यानंतर नोकरी निघून गेले. नोकरांना माहिती आहेत हे मुलं पत्नी वगैरे थोडंफार आपल्याकडे लक्ष देत होते. हा तर अजिबात काही दे, पगारही द्यायचा नाही, कामही जास्त करून घेईल, याच्याकडे राहण्यात काही अर्थ नाही, त्याच्यापेक्षा दुसरा मालक शोधा. त्या नोकरही निघून गेले. आता एकटा काय करेल? असेल जरी पैसा, काय करेल त्या पैशाचं? शेवटी एकटा हे कळाल्यानंतर चोरांचं सुद्धा त्या ठिकाणी आगमन झालं, सगळं लुटून नेलं. धन सोनं नाणं सगळं चोरांनी लुटून नेलं. जाताना मुकट्याने गेले नाही, घराला काळी लावून गेले निघून. घरी पेटवलंच, जळालं घर, जळालं. गळ्यातले काही
जमीन जुमलेचे कागदपत्र होते तेही जळाले. खूप पाऊस झाला. नंतर त्या घरात पाणी गेलं. पूर्वीच्या काळात पेवामध्ये धान्य ठेवायचे. ते सगळं पाणी पेवांमध्ये गेलं आणि त्या पेवांमध्ये असणारं धान्यही सडून गेलं. काहीच राहिलं नाही. नोकरं सुद्धा निघून गेली. शेतात जाऊन काय एकटं काम करेल का? अशी परिस्थिती निर्माण झाली. भिक्षा मागण्याची पाळी त्याच्यावर आली. भिक्षा मागण्याकरता जेव्हा गेला तर लोक म्हणू लागले, कसा आला आता काळ तोंड्या, हे काळं तोंड घेऊन आलं इथं. कधी आयुष्यात कधी कोणाला दान धर्म केला होता का? कोणी भिक्षा देईना. अशी दुर्दशा झाली. आणि पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर त्याला वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी जे लिहिलं, जे गीत गायलं त्याला भिक्षू गीत म्हणतात. त्या भिक्षू गीतातला हा श्लोक आहे. आणि त्याने धनाचे 15 अनर्थ सांगितले. कारण तो धनवान होता, लोभी होता आणि धनाचा नाही तो दुरुपयोग त्यांनी केलेला होता. आणि सर्व अनुभव तो या ठिकाणी सांगतोय की धन आल्यानंतर हे दोष माणसाकडे येतात. हे कदरू ब्राह्मणाचं सांगणं आहे. कदरू ब्राह्मण या ठिकाणी व्यक्त करतोय त्याचे विचार. चोरी, हिंसा, असत्य वचन, दंभ, बोलणं वेगळं वागणं वेगळं, काम, क्रोध हे विकार येतात. गर्व, धनवानाला गर्व असतो, दुसऱ्यावर अन्याय करतो तो. अहंकार, भेदबुद्धी, धनवान माणसाकडे भेदबुद्धी असते. आपला आणि परका दोघांबद्दल वागण्याची पद्धत त्याची वेगळी असते. वैर, शत्रुत्व, धन आणि मान या 2 गोष्टी जिथे येतात तिथं शत्रू आपोआप येतात. शत्रू निर्माण नाही केले तरी होतात. असं काही नाही शत्रू निर्माणच केले पाहिजे. तुम्ही कितीही चांगलं वागा पण तुमच्याकडे धन जास्त आलं ना शत्रू होणार. धन आणि मान हे 2 गोष्टी अशा आहेत. म्हणून साधू संतांनी या गोष्टीपासून दूर राहायला सांगितलंय. मान, दंभ, चेष्टा ही तो सुकराची विष्ठा. मान सन्मानाला सुकराची विष्ठा म्हटलंय. मग साधूचं लक्षण आहे चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपणा मिरवी जगा माझी. वेण्यासारखा राहतो साधू, वेण्यासारखा राहतो, चातुर्य दाखवित नाही, स्वतःचं महत्व वाढावं हाही विचार तो करीत नाही. पिसेपणा मिरवी जगा माझी. धनवानाला वैर असतं, आपोआप वैरी निर्माण होतात. अविश्वास हा दोष धनवानाकडे असतो. कारण अनेकांनी विश्वासघात केलेला असतो. हे घडतं का? घडत असते. तुमच्याकडे धन आहेत ना, कोणीतरी एखादा येईल अडचण घेऊन, मदत केली, देईल तुमचे परत, पण तो जेव्हा परत करीत नाही, देऊ उद्या, 8 दिवसानंतर देऊ, 15 दिवसानंतर देऊ, असं करता करता बोलवतो, त्याचा विश्वास राहील का? मग तिथून पुढे तो सावध होतो. म्हणजे अविश्वास हा दोष इथं आपोआप आला. अविश्वास. स्पर्धा, स्पर्धा हा सुद्धा एक दोष आहे. धनवान नेहमी स्पर्धेमध्ये असतो. कारण आहे तर तो संतुष्ट नाही आहेत. खूप मोठं, आणखी मोठं व्हावं, मोठं व्हायची हाव असते त्याला. मनुष्याने जीवनामध्ये कुठेतरी थांबण्याची जागा ठरवली पाहिजे. ठीक आहे, करायचं म्हणजे किती करायचं? लक्षाधीत झाला, कोट्याधीत झाला, अब्जाधीत झाला, अजून किती? पण धनवान मनुष्य थांबत नसतो. आणि म्हणून त्याच्या तृष्णा असतात, अतिशय तृष्णा. आणि ज्याच्या तृष्णा मोठ्या आहेत तो दरिद्री आहे. कोवा दरिद्री विशाल तृष्णा. खरा दरिद्री तो आहे. दरिद्रस्तु असंतुष्टो, जो जीवनामध्ये असंतुष्ट आहे तो दरिद्री आहे. म्हणून खरे धनवान आम्ही आहोत.
भक्त वारकरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे महाधन आहेत, कारण हे धन देवाची प्राप्ती करून देणारं धन आहेत. बाकीचं धन कबीरा सब जग निर्धनाह धनवंता नाही कोय धनवंता सो जानिये ज्याका राम नाम धन होय. राम नाम रूपे धन ज्याच्या जवळ आहे तो खरा धनवान आहे, बाकी सगळे निर्धन. परमार्थ हे खरं धन आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्द आमचे जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. हे शब्दरूपी धन आहे आमचं. हे शब्दरूपी रत्न आहेत, शब्दरूपी शास्त्र आहेत. मग परमार्थ करणारे खरे धनवान आहेत की ज्या धनाने भगवंताची प्राप्ती होते, ज्या धनाने जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, ते खरं धन आहेत. परंतु धनवान मनुष्य हा स्पर्धा करीत असतो. लंपटपणा सुद्धा या धनवानाच्या मध्ये असते आणि व्यसनी असतो. संस्पर्धा व्यसनानिच. धनवान व्यसनी बनतात, कारण पैसा आल्यानंतर शेवटी त्याचं काय करायचं. काही म्हणतात परोपकार करायचे. आता एखाद्या संकटामध्ये असणाऱ्या दुःखात असणाऱ्या माणसाला परोपकार म्हणून आपण मदतही केली, पण ज्याला मदत केली तोच जेव्हा पुन्हा आपल्यावर उलटतो तेव्हा त्या धनवानाला वाटतं कशा करता विनाकर आपण मदत करतोय, त्याच्यापेक्षा आपण उपभोग करा. मग उपभोग करायचं म्हणजे काय, मग चला फिरायला मोठ्या हॉटेलमध्ये, चला विदेशात. कशा करता, याचं काय काम आहे तिकडं, याची काही तिकडे गरज आहे म्हणून फिरतो असं काही नाही आहे ना पैसा, मग संपवायचा येतो. म्हणजे व्यसन आपोआप जडतं ना. याच्या आशा आकांक्षा फार मोठ्या असतात ना. म्हणून एका कवीने फार सुंदर वर्णन की चाह पैसों से आने में आने लगी, चाह आनो से रुपये बनाने लगी. पैसा आल्यावर आण्याची इच्छा झाली, आणा आल्यावर रुपयाची इच्छा झाली. चाह रुपयों से नोटा छपाने लगी, रुपये आल्यावर नोटांची इच्छा झाली. नोटा आल्या, चाह नोटों से बिल्डिंग बनाने लगी. त्यावर एखादा बंगला पाहिजे, बंगला झाला. चाह बिल्डिंग में मोटर को लाती रही, बंगल्यापुढं गाडी आली. आता गाडी आली तर गाडी घेऊन कुठं जाणार, चाह मोटर में होटल ले जाती चली. कारण पैसा आला त्याला हे बाकीचं सुचणार नाही. मग हॉटेलात जाऊन काय करणार, चाह होटल में बोटल खुलाती चली. व्यसन. पैसा आला म्हणजे तो मनुष्य व्यसनी बनतो. चाह जुगजुग से ज्ञानी की चेली रही. जो ज्ञानी आहेत त्याच्या मात्र ती ताब्यात आहे. चाह जुगजुग से ज्ञानी की चेली रही, चाह विषयी को नवी नवेली रही. जे विषयी लोक आहेत त्यांना नवीन नवीन इच्छा निर्माण होतात, ते नवीन आहेत सतत. चाह विषयी को नवी नवेली रही, चाह जर से लगी जी जरा हो गया, चाह हरि से लगी जी हरा हो गया. चाह जर से लगी जी जरा हो गया. जर म्हणजे जड. या जड पदार्थामध्ये जी तुमची चाह आहे, जी इच्छा आहे, ती तुम्हाला जड बनवणार आहेत. परंतु हीच इच्छा आकांक्षा जर परमात्म्याच्या चरणात तुम्ही समर्पित केली तर चाह हरीसे लगी जी हरा हो गया. हा जीव हरिरूप होईल त्या हरीचं जर चिंतन करील तर. जुगार, मद्य, व्यसनाधीन होतो. 7 प्रकारचे व्यसन सांगितले एके ठिकाणी सुभाषितकाराने. द्युतंच मौसमच मदिराच वेश्या, मगयार्थ चौर्यम परदार सेवा, एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयाति.
या जीवाला अतिघोर नरकात घालणारी ही 7 व्यसनं आहेत. ही पैसेवाल्याकडे असतात. गरीबाकडे पैसेच नाही व्यसन करायला. द्यूतंच मांस भक्षण, मांसंच मदिराच वेश्या. द्यूत मांस, मदिरा, वेश्यागणम. मृगया म्हणजे शिकार करणे, जीवाची हत्या करणे. चौर्यम चोरी करणे. परदार सेवा, परस्त्रीगमन. एतानि 7 व्यसनानि लोके. हे 7 व्यसन जीवाला अंधकारामध्ये नेणारे आहेत. घोराति घोरम नरकम, अतिघोर नरकात. मग अतिसंपत्ती हे विपत्तीचं दुसरं रूप आहे. अतिसंपत्ती जर असेल तर तो मनुष्य सुखी नाही आहे. वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम. मान सन्मानाला दीनतेचं भय. कारण सन्मान कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंत सन्मान आहे. तुकाराम मला सांगतात, दुष्काळे आटिले द्रव्य नेले, मान स्त्री एक अन्न न करता मेली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. द्रव्य गेलं तेव्हा मान गेला. दुष्काळामध्ये जे होतं ते वाटून दिलं लोकांना तुकाराम महाराजांनी. मग द्रव्य गेलं म्हणजे मान गेला. स्त्री की अन्न न करता मेली. अन्न न करता करता पत्नी मेली. मग दुसरा मनुष्य असला तर रडत बसला असता तुकाराम महाराज जागेवर असतो तर. पण महाराज काय म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी हे दुष्काळी पिढा गेली. बघा, दिवाळा निघल्यानंतर महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. महाराजांना आनंद झालं, दिवाळी निघलं बरं झालं, म्हणजे आपलं भजन तरी करता येईल. बरे झाले देवा पावेल कर्कशा, मला एक कर्कशा बायको भेटली बरं झालं, नाहीतर संसारात गुंतलो असतो, त्याच्या प्रेमात लुडबुड करत राहिलो असतो आणि देवाला विसरून गेलो असतो. ती कर्कशा असल्यामुळे मला देवाचं भजन करता आलं. बघा, प्रतिकूल परिस्थिती जरी असेल त्या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलता प्राप्त कशी करावी हे संत चरित्रातून शिकावं. द्रव्य गेलं म्हणजे मान गेला. माने दैन्य भयम, मान सन्मानाला दीनतेचं भय. तुकाराम महाराज सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. सगळे ऐकतात. माता पिता बंधू जन सर्व सर्व मानिती वचन. तो बोलेल ती पूर्व दिशा. कोण? धनवान. सर्व जगात मान्यता आहेत, निर्णयाला कोण विचारतंय? एक सुभाषित आहेत, यस्यास्य वित्तम सनरह कुलीनः स पंडितः स श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनम आश्रये. ज्याच्याकडे सोनं आहे, ज्याच्याकडे धन आहेत, हे सगळे गुण त्याच्याकडे आहेत, नसले तरी. वित्त आहेत, सनर कुलीनः, तो किती वाईट वागणारा असला तरी तो कुलीन आहेत समाजामध्ये, कारण धनवान आहेत. सपंडितः, तो पंडित आहेत, त्याला टिपण करून देणं दुसरे आहेत. दुसरे विद्वान भेटतात ना, भाषण करायचं असेल तर भाषण लिहून देतात. पैसा असल्यावर काय, पैशाने अक्कलही विकत घेता येते. समाजामध्ये धनवानाला किंमत आहेत ना. सपंडित सश्रुतिमान गुणज्ञ, तो गुणज्ञ आहेत. कुठला गुण नसला तरी समाजामध्ये मात्र तो गुणवान आहेत. लोक स्तुती करतात त्याचे, काय गुणवान आहेत, काय ज्ञानी आहेत. स एव वक्ता, काय वक्ता आहेत, काय बोलला हो तुम्ही, काय भाषण केलं.
कोणीतरी लिहून दिले, याला कुठे बुद्धी आहे? सर्वे गुणाः कांचनम आश्रय, कांचनम आश्रय. सुवर्ण धन तुमच्याकडे आहे, तर धनवानाच्या जवळ गुण नसले तरी लोक त्याला गुणवान म्हणतात, त्याची स्तुती करतात. तात्पर्य सन्मान धनामुळे, पण दीनता आली का आली? धन संपलं, त्या धनाची झाली तुटी श्री वसवसोनी लागे पाठी. पत्नी सुद्धा त्याच्या पाठीमागं लागते हातात काठी घेऊन. तुम्हाला अक्कल नाही? अशा प्रकारची अवस्था. आणि म्हणून आज जो मान सन्मान मिळतो आहे, जर दीनता आली तर हा मान सन्मान संपेल, म्हणून त्याला भय आहेत. लोक जरी त्याला माहिती आहेत हा सन्मान जो मिळतोय आपल्याला, हा आपल्या कर्तृत्वाचा नाही आहे. ज्याला कर्तृत्वाचा सन्मान मिळाला असेल त्याला भीती नाही कोणाची, परंतु हा धनवान आहेत ना, आणि म्हणून याची स्तुती होते. याच्याकडे सत्ता असेल, धन असेल, म्हणून याला सन्मान मिळतोय. हा याला भीती आहे दीनतेची. माने दैन्य भयम. जोरी चळनगा तोरी म्हणती माझा मानिती, लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोपर्यंत चलन आहे तोपर्यंत या अण्णा, चहा घेतला का? कॉफी घेतली का? नाश्ता केला का? अण्णा तब्येत बरी नाही का? पण अण्णा थकल्यावर अण्णाच अन्नाला मुकतो. अण्णाला अन्न मिळायची पंचायत होती का? आता दीनता आली. दीनता आली, मान संपला. माने दैन्य भयम. संसारामध्ये असे अनेक भय आहेत, पण भक्त अभय आहेत. अभयम. भगवान परमात्मा सांगतात अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती. हे जो सत्वगुणी असतो ते सत्वगुणी व्यक्तीचे हे लक्षण सांगितले. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. ही दैवी संपत्ती आहे. भय नाहीच, भक्ताचं भय नाहीच झालेलं असतं, पण संसारी मनुष्य भयग्रस्त असतो. बले रिपू भयम. एखादा बलवान आहेत, पैलवान आहेत, त्यालाही त्याच्या तोडीचे शत्रू असतातच ना. एका बलवानाला दुसऱ्या बलवानाचं भय. बले रिपू भयम. रिपू म्हणजे शत्रू. बलवानाला शत्रूचं भय असतं. मोठा पैलवान आहेत, मग त्याच्या भोवती संरक्षणाकरता अनेक पैलवान असतात. मग तू जर स्वतःच पैलवान आहे, त्याला कशाला गरज आहे? कशाची गरज आहे स्वतःच संरक्षण करण्याची? काय आवश्यकता आहे? का संरक्षण करून घ्यावं त्याने? तो तर पैलवान आहे ना, बलवान आहे ना. मग त्या बलवानाला सुद्धा कोणाच्या तरी संरक्षणाची आवश्यकता. याचा अर्थ काय होतो? बले रिपू भयम. हे शत्रू आहेत. हिरण्यकश्यप किती बलवान होता. शेवटी उन्मत्त झाला. बल आल्यानंतर बलवान लोक उन्मत्त होतात आणि उन्मत्त होऊन अन्याय करतात आणि शत्रू वाढवून घेतात. जरासंध होता. जरासंधाने भगवान कृष्णाशी शत्रुत्व विनाकारण निर्माण केलं. काही लोक विनाकारण शत्रुत्व निर्माण करतात. स्वभाव असतो. जरासंध. जरा म्हणजे व्याधी, संध म्हणजे संच, व्याधींचा संच म्हणजे जरासंध. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या 49व्या अध्यायापासून जरासंधाचं वर्णन आलेलं आहे. दशमस्कंद
म्हणजे दश इंद्रिय रूप असणारे नरदेह हा दशमस्कंद आहेत. याचा 50वा अध्याय म्हणजे 50 उलटली, 50 वर्ष वय. दशमस्कंदाच्या 50व्या अध्यायामध्ये जरासंध आला. जरासंध म्हणजे व्याधी, व्याधींचा संच म्हणजे जरासंध. मणक्यात चमका, गुडघ्यात चमका, मानेला पट्टा, कमरेला पट्टा, बीपी, शुगर, एक एक रोग, हे जरासंधाचं आगमन आहे. जरासंधाने मथुरेवर 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. पण जोपर्यंत हे शरीररूपी मथुरा मजबूत आहे तोपर्यंत जरासंध पाठीमागं जावं लागतं. सर्दी, पळसत, किरकोळ रोग असतात तो सहन करतो. पण 50 उलटल्यानंतर तर जोर वाढतो जरासंधाचा. जो बलवान आहे त्याला शत्रू आहेत. पण शत्रू निर्माण होतात आपल्या कर्तृत्वातूनच. शेवटी जरासंधाचा सुद्धा वध करावा लागला. जरासंधाला भगवंताला मारावं लागलं. भीमाकडून हे कार्य भगवंतांनी करून घेतलं. पांडवांच्या राजसी यज्ञामध्ये भेट देण्याकरता जेव्हा भगवान गेले तेव्हा पांडवांना विचारलं काय अडचण आहे. त्याने सांगितलं अडचण काही नाही, राजसी यज्ञाचे सर्व मार्ग आपला सुगम आहेत, फक्त एक जरासंध आहेत, जरासंधाची अडचण आहे. भगवान म्हणले चला ती दूर करू. अर्जुनाला आणि भीमाला घेऊन भगवान गेले जरासंधाकडे. जरासंधाचा असा नियम होता, प्रातःकाळी उठल्यानंतर भगवान शिवाची तो आराधना करीत असे. पूजा पाठ संध्या आटोपल्यानंतर आपल्या द्वारामध्ये समोर कोणी याचक जर आलेले असतील तर त्यांना दान द्यायचं इच्छित, आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करायची. हा जरासंधाचा नित्यनेम होता. भगवान कृष्ण अर्जुन आणि भीमाला घेऊन गेले ब्राह्मणाच्या वेशामध्ये, वेश बदलून गेले. जरासंधाच्या द्वारामध्ये याचक बनून पूजा पाठ आटोपल्यानंतर जरासंध बाहेर आला. कोणी याचक आहे का काय पाहण्याकरता. पाहिलं तर भगवान कृष्ण, भीम, अर्जुन वेश बदलून आलेले असल्यामुळे त्याला ओळखले गेले नाही. पण जरा बारीक पाहत होता, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं यांना. ओळखू येत नाही पण पाहिल्यासारखं वाटतंय. कोण आहेत म्हणले हे. भगवान पुढे आले. भगवान कृष्णाने सांगितलं ओम भवती भिक्षाम देही. काय पाहिजे ब्राह्मण देवता. भिक्षा मागा. कसली भिक्षा. सांगितलं आम्हाला तुमच्या युद्ध करायचं, युद्धाची भिक्षा पाहिजे. जरासंध मला शंका येतच होती, म्हणली तुमचा परिचय द्या म्हणले अगोदर. असं कसं काय युद्ध, कोणी उठान कोणाचे युद्ध करावं का. त्यांनी सांगितलं भीमाकडे हात केला. हा भीम आहे म्हणले. हा अर्जुन आहे. तू कृष्ण असणार आहे म्हणले. मग म्हणले हो कृष्ण आहे. जरासंधाने सांगितलं तुम्ही आल्याबरोबर मला, मी हा तर्क केला. जरासंधाची बघा इतकी सूक्ष्मदृष्टी होती. मी जेव्हा भीमाकडे पाहिलं, भीमाचे बाहू, त्याच्या नसा, हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा गदाधारी असला पाहिजे. आणि अर्जुनाला धनुष्यबाण ओढताना इथं हाताच्या मध्यभागी नेहमी धनुष्यबाण ओढून ओढून जो घट्टा पडलेला होता, तो जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा धनुर्धारी असला पाहिजे. आणि सांगितलं कृष्णा तुझ्या बोटाला जो सुदर्शन चक्राचा घट्टा पडलेला तो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सुदर्शन चक्र चालवणारा असला पाहिजे. हे मी ओळखलं म्हणलं तुम्हाला. ठीक आहे काय पाहिजे म्हणजे भिक्षा, युद्ध कोणाशी. आमच्या तिघांपैकी कोणी निवडा.
जरासंध म्हणलं, कृष्णा तुझ्याशी मी युद्ध करू शकत नाही, का रणांगणामध्ये शत्रूला पाड दाखवून जो पळतो तो काय युद्धाच्या लायकीचा आहे का? भगवंताचं एक नाव आहे रणछोड राय. रणछोड राय नाव का पडलं? रणांगणामध्ये पळून गेलं म्हणून रणछोड राय. अर्जुन असे करा. अर्जुनामध्ये पोरकटपण आहेत. धनुष्यबाण सोडतो, पुलस तयार करतो, धनुष्यबाण सोडतो, काहीतरी करतो, बाण सोडतो, पाऊसच पाडतो. हे काही पोरकटपण म्हणल्या. भीमाशी करा. ठीक आहे, भीम तुमच्या दोघांपेक्षा बरा आहे म्हणले. माझ्याबरोबर टिकणार नाही, पण तुमच्या दोघांपेक्षा भीम बरा वाटतं म्हणल्या मला. सुरू. घरातून त्यांनी 2 गदा आणल्या जरासंधाने. एक गदा स्वतःच्या हातात घेतली आणि दुसरी गदा भीमाच्या हातात दिली. युद्ध सुरू. सकाळी सूर्योदयानंतर युद्धाला प्रारंभ आणि सूर्यास्त झाला म्हणजे युद्ध संपलं. मग संध्याकाळी भोजनाची व्यवस्था जरासंधाच्या घरी, कारण पाहुणे आहेत ना. बघा भगवंताची कला. रात्री जरासंधाच्या घरचं खायचं आणि सकाळी पुन्हा जरासंधावर गदा जरासंधाचीच. रात्री पाहुणे आहेत, संध्याकाळ झाली, युद्ध संपलं. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, 27 दिवस झाले. भीम कृष्णाकडे आला. कृष्णा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध चालू असतं, तुमचं चालू आहे टाइमपास, करमणूक, मी मारायला लागलोय. हा जरासंध माणूस आहे का लोखंड आहे का काय म्हणले? जरासंधाला मी मारू शकत नाही, मी हरवू शकत नाही म्हणले. काहीतरी करावं लागेल, नाही तर मी रात्रीतून पळून जाईल म्हणले. भगवान म्हणले, भीमा अरे मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनाने जो हरला ना तो हरला. मनोबल फार महत्वाचं असतं प्रत्येक कार्यामध्ये विजयाकरता. उद्या माझ्याकडे लक्ष दे. पुन्हा युद्ध सुरू झालं. भगवंतानी दर्भाचे एक काळी घेतली, त्याचे 2 भाग केले आणि दोन्ही विरुद्ध दिशेला फेकले. भीमाच्या लक्षात आलं. भीमाने जरासंधाला पकडलं, खाली पाडलं. एक पाय पायाखाली दाबला, दुसरा पाय हातात धरला आणि ओढला आणि 2 भाग केले. दोन्ही विरुद्ध दिशेला फेकले. जरासंध मेला. जरासंधाला मारलं. जिथं बलाचा प्रसंग येतो तिथं बले रिपू भयम. बलवानाला शत्रूचं भय असतं. पांडव सज्जन होते तरी पांडवांना शत्रूचं भय होतं, कारण जिथं बलाचा संबंध येतो, संपत्ती, बल म्हणजे केवळ शारीरिक बलच नाही, मानसिक बल, ते बल आहेत. धन, पैशाचं, धनाचं बल, प्रतिष्ठेचं बल, सत्तेचं बल, हे सगळे बल या शब्दामध्ये येतात. तिथं रिपू म्हणजे शत्रू आहेत. बले रिपू भयम. रूपे जराया भयम. सौंदर्याला म्हातारपणाचं भय. किती सुंदर दिसत असेल पण म्हातारा झाल्यानंतर जेव्हा सुरकुत्या पडतात तेव्हा सुंदरता गेली. रूपे जराया भयम. म्हातारपणाचं भय. म्हातारपण सांगून येत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही आणि म्हातारा व्हावं कोणाला वाटत नाही, म्हणून केस काळे करतात, म्हातार दिसू नये म्हणून. पण हे जी जरा आहेत हे विचारून येत नाही. बरं, ती आल्यानंतर पुन्हा जात नाही, ती घेऊनच जाते.
आणि ते कधी येते आपल्याला सांगून येत नाही, कळतही नाही. मनुष्य अचानक कसा म्हातारा होतो त्यालाही कळत नाही, कारण तो म्हातारा मानितच नाही स्वतःला. एखाद्या म्हाताऱ्याला विचार तुम्ही किती तारखेपासून म्हातारा झालात, सांगता येईल का? नाही सांगता येत. पण हळूहळू शरीर क्षीण होत चालतं. शरीर हे क्षीण होत चालतं म्हणून त्याला शरीर म्हणतात. शिर्यते इति शरीर. शरीर का म्हणतात? शिर्यते म्हणजे त्याचा क्षय होत चालतो म्हणून त्याला शरीर म्हणतात. शरीर शब्दाचाच अर्थ असा आहे की ते सतत सतत क्षीण होत चालतं. आणि हळूहळू हळूहळू सुंदरता कमी व्हायला लागते आणि शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात. म्हातारपण येतं. पण तो मनाने म्हातारा होत नाही, अपेक्षा आशा सुटत नाही. म्हणून आद्य शंकराचार्य महाराज वर्णन करतात चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्ध्वा याते गृत्वा दंडम तदपि न मुंच त्याशा पिंडम भजगोविंदम 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 मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति डुक्रेंकरणे. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्ध्वा याते गृत्वा दंडम. वृद्धत्वाचे लक्षण सांगितलं या ठिकाणी. केस पांढरे झाले, अंगम गलितम, हातपाय गळून पडले, थरकाप व्हायला लागला, इंद्रियातली शक्ती कमी झाली, वृद्धावस्था दिसायला लागली. पण तदपि न मुंचते आशा पिंडम, न मुंचती आशा पिंडम, तरी सुद्धा याची आशा सुटत नाही. ही संसारी माणसाची अवस्था आहे. वृद्ध अवस्था निर्माण झाली परंतु जगण्याची आशा संपली नाही. या ठिकाणी आद्य शंकराचार्य महाराज सांगतात, त्याकरता भजगोविंदम 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 मूढमते. अरे मूर्खा, भगवंताचं भजन कर. आता भजनाची वेळ आली. गुणे खल भयम. गुणवानाला खळाचं भय. इथं खळ शब्द जो वापरलेला आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात ना पसायदानामध्ये, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, ज्याच्या स्वभावामध्ये वाकडेपणा असतो त्याला खळ म्हणतात. खळ आणि नास्तिक हे दोन वेगवेगळे आहेत. नास्तिको वेद निंदक, जो वेदशास्त्राची निंदा करतो तो नास्तिक. हा खळ नास्तिक नाहीये. मग हा धार्मिकही असतो, हा माळकरी पण असतो, हा भजनही करतो, परमार्थही करतो, पण वाकळा चालतो. जे खळाची व्यंकटी सांडो, मौलिकनी जे व्यंकटी शब्द वापरला, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, ज्याच्या स्वभावामध्ये वाकडेपणा असतो तो खळ आहे. आणि गुणवानाला या खळाचं भय असतं. गुणे खल भयम, गुण त्या खळाला सहन होत नाही, तो वरून स्तुती पण करतो. काय गुणवान आहोत तुम्ही, काय गाता हो तुम्ही, काय तुमचा स्वर, काय तुमचा आवाज, काय सुंदर मृदंग वाजवता तुम्ही, काय तुमचं वक्तृत्व. वरून तो गोड बोलतो परंतु त्याच्या स्वभावामध्ये वाकडेपणा असतो. आणि गुणे खलभयम. आपल्याला महाभारतात धृतराष्ट्राचं उदाहरण पाहता येईल. हा जो धृतराष्ट्र होता ना, कौरव पांडवांचं युद्ध जेव्हा सुरू झालं, शेवटी विदुराने धृतराष्ट्राला समजून सांगितलं, धृतराष्ट्र अजूनही वेळ गेलेला नाही युद्ध सुरू होण्याच्या आधी, हे युद्ध तू टाळू शकतोस.
भगवंतांनी शेवटी प्रयत्न केले होते, कमीत कमी 5 गावं पांडवांना द्यावे. दुर्योधन म्हटला सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा माती मी देणार नाही. शेवटी भगवंतांनी सांगितलं आता युद्ध अटळ आहेत. एवढा जर अन्याय होत असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही. वास्तविक पांडवांना अर्धा राज्य द्यायला पाहिजे होतं, पण समंजसपणा युद्ध टाळावं, कारण युद्धाचे परिणाम चांगले नसतात. युद्धामध्ये जो पराजित झालेला असतो तो तर संपलेलाच असतो, परंतु जो विजयी होतो तो सुद्धा पराजित मध्येच जमा असतो, कारण विजयी झालेल्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं असतं. नुकसान दोन्ही पक्षाचं होतं. एखादा पक्ष विजयी होईल, एखादा पराजय होईल, पण दोन्ही पक्षाचं नुकसान झालेलं असतं आणि दोघांची फार मोठी हानी झालेली असते आणि युद्ध चांगलं नाहीये. मग युद्ध टाळण्याकरता भगवंतांनी अतोनात अतिशय प्रयत्न केले, एवढे प्रयत्न केले, परंतु यश मिळालं नाही. शेवटी भगवंतांनी सांगितलं आता युद्ध अटळ आहे. भगवान निघून गेल्यानंतर विदुर धृतराष्ट्राकडे गेले आणि शेवटी धृतराष्ट्राने धर्मराजाला एक निरोप पाठवला. खळ कसा असतो बघा. निरोप पाठवला की धर्मा, युद्ध चांगलं नाही आहे, युद्ध होऊ नये हीच माझी इच्छा आहे. मग युद्ध होऊ नये हे जर तुमची इच्छा आहे तर भगवंतांनी जर सांगितलं तर पांडवांना 5 गावं द्या म्हणजे युद्ध संपेल, युद्ध होणार नाही. धृतराष्ट्र त्या विषयावर नाही बोलत. धृतराष्ट्र म्हणतो आमचे ते मूर्ख आहेत, दुर्योधन मूर्ख आहे, पण तू तर शहाणा आहे ना. ही खळाची भाषा आहे बघा. वास्तविक धृतराष्ट्र युद्ध टाळू शकतो ना. धृतराष्ट्राने जर दुर्योधनाला सांगितलं दुर्योधन त्यांना 5 गावं देऊन टाक, युद्ध संपू शकतं. पण धृतराष्ट्र तसं म्हणत नाही. धृतराष्ट्र म्हणतो दुर्योधन मूर्ख आहे, पण तू शहाणा आहे ना, तू कशाला युद्ध करतो. याला खळं म्हणावं. खळाची बोलण्याची पद्धत असते. खळांची व्यंकटी सांडू ही एक वृत्ती आहे. एक आहे कर्क वृत्ती. कर्क म्हणजे खेकडा. खेकड्याची एक वृत्ती आहे. तो चालताना सरळ चालत नाही. सरळ चालत, दिसायला तो सुंदर आहे असं काही नाही, दिसायला सरळ नाही, तो चालताना सरळ चालत नाही, पाहताना सरळ पाहत नाही. त्याची दृष्टी बघा कशी असते खेकड्याची, पाहिलं असेल तुम्ही. त्याला हात लावल्यावर काय करतो, नांगी मारतो. एकदा का नांगीमध्ये बोट पकडलं तुटेल पण सोडणार नाही. अशा प्रकारची वृत्ती असणारा जो वर्ग आहे की अनेकांना दुःख देण्याची प्रवृत्ती जी आहे याला कर्क वृत्ती म्हणतात. एक श्वान वृत्ती आहे. तुकाराम महाराज सांगतात करिता नव्हे नीट श्वानाची हे पूस. श्वानाचे पूस म्हणजे शेपूट, सरळ होत नाही, ते प्रयत्न केला तरी होत नाही. तर ज्यांच्या स्वभावात किती प्रयत्न केले तरी परिवर्तन होत नाही, ही श्वान वृत्ती. एक आहे ओष्ट्र वृत्ती. ओष्ट्र वृत्ती म्हणजे उंटाची वृत्ती. उंट जो असतो ना, उंटाला कडूपाला जास्त आवडतो. शक्यतो गोडपाला खात नाही तो. नाहीच मिळाला कडू तर गोड खातो. पहिली पसंती उंटाचा कडूपाल्याची. तर ज्यांची पहिली पसंती आहे वाईट गोष्टीची, जेवढे काही दोष असतील ते सगळे दोष निवडण्याचा जो प्रयत्न करतो, अशा प्रकारची वृत्ती जी आहे उष्ट्र वृत्ती म्हणतात. उष्ट्र वृत्ती. एका गृध्र वृत्ती. गृध्र वृत्ती म्हणजे गाढव. पाठीमागून लाता मारतो पुढून चावतो. अशा प्रकारचे वृत्ती असणारे जे लोक आहेत त्यांना खळ म्हणावं. आणि गुणवानाला या खळाचं भय असतं. गुणे खल भयम. काय कृतांतात भयम. या शरीराला शेवटी मृत्यूचं भय आहे.
शरीर एक दिवस संपणार आहेत, मृत्यू हा येणार आहेत, हे अंतिम सत्य आहे. पण हे मनुष्य विसरतो. एकदा एक मनुष्य होता, सत्संगी होता. गावाच्या बाहेर एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये त्याचं जाणं येणं असायचं. आणि शेवटी नोकरी करायचं तो. मुलं झाले, मुली झाली, मुलींचे लग्न झाले, मुलांचे लग्न झाले आणि तो रिटायर झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये संसारामध्ये जास्त अटकल्यामुळं, जास्त गुंतल्यामुळं पाहिजे तसा परमार्थ त्याला करता आला नाही. पण त्यांनी असा विचार केला, तर मुलं सगळे सोयला लागलेले आहेत, मुलीचे लग्न झालेले आहेत, आता आपण इथून पुढं चांगला परमार्थ करावा, भजन करावं, आपल्या गावाच्या बाहेर आश्रम आहेत, वेळ प्रसंग मिळाला तर आपल्या साधू संतांची गळेल ती सेवा करावी आणि भजन परमार्थ जो गळेल तो करावा. आहे आता वेळ, आपण रिटायर झालेलो आहोत, पेन्शनही मिळत आहेत आणि त्यानंतर सेवानिवृत्तीचे काही लाखो रुपये पैसे पण आपल्याला मिळाले. पहिलाही पूर्वीचाही बॅलन्स आहे, पैशाची अडचण नाही, घरी प्रॉपर्टी भरपूर आहेत, जमीन आहेत, जमीन वाडा सर्व काही व्यवस्थित होतं. पण आता आयुष्य संसारामध्ये गेलं, त्यामुळे संसाराचे सगळं जे जे आपण काही केले डोळ्यापुढे येतं ना. ध्यानाला जर आपण बसलो तर, एखादा शेतकरी जेव्हा ध्यानाला बसतो त्याला काय देवाचं ध्यान नाही कळत, मग त्याला कांदे दिसतात, सोडून चालले, भाव येईना. कारण जे कर्म मनुष्य करतो त्याचं चिंतन घडतं ना. आता यांनी आयुष्यभर जे काही केले, ठीक आहे, धार्मिकता आहे, परमार्थ करण्याची इच्छा आहे, साधक वृत्ती आहे, हे जरी असलं तरी आयुष्यभर जर संसार केला, नोकरी धंदा केले, तर ध्यान करताना भगवंत डोळ्यापुढे येत नाही ना, हे बाकीचंच दिसतं. स्मरण होत नाही भगवंताचं, पाहिजे तसं घडत नाही, त्याची मला खंत वाटत होती. आणि एक दिवस तो महात्म्यांकडे गेला. महाराज, मला एक खंत वाटते. काय? मला खूप परमार्थ करावा वाटतो. गेले संसारामध्ये दिवस संसारही केला, पण परमार्थाचे संस्कार असल्यामुळं काही काही लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर पैसे मिळतात, एक नवीन धंदा सुरू करतात, पुन्हा दुसरा संसार सुरू करतात. मला तसं करायचं नाही. मग तुमच्याकडे पाहिल्यानंतर मलाही ह्यावं वाटतं की तुम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये संपूर्ण आयुष्य भगवंताला वाहिलेत, सतत परमात्म्याच्या चिंतनामध्ये असतात. मलाही असं चिंतन घडावं. मला का घडत नाही बरं? जसं चिंतन तुम्हाला घडतं तसं मला का घडत नाही, असा प्रश्न विचारला. साधून सांगितलं, तुला उत्तर देण्याच्या आधी तुला एक गोष्ट सांगतो. म्हणजे काय? तो 7 दिवसात मरणार आहे म्हणे. 7 दिवसात मरणार म्हटलं तर धाबदन आणलं. बरं, महाराज सांगतात, गुरु महाराज सांगतायत, खोटं बोलणार नाही, त्यांचे शब्द आजपर्यंत असत्य झालेले नाही आहेत. 7 दिवसात मरणार म्हणतायत. घाबरला तो, घरी गेला, मुलांना बोलवून घेतलं, पत्नीला बोलवून घेतलं, मुलीला सुद्धा बोलवून घेतलं सासरीवरून. सगळे बसले. मुलांना सांगितलं, मुलीला सांगितलं, पत्नीला सांगितलं, हे बघ, मी काल आश्रमात गेलो होतो आणि मला महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही 7 दिवसात मरणार. आणि त्यांचे शब्द आतापर्यंत कधी खोटं ठरल्याचं असं काही मला जाणवलं नाही. असं म्हटलं, सगळे रडायला लागले. मुलं रडायला लागले, मुलगी रडायला लागली, पत्नी रडायला लागली, आई रडायला लागला. मुलं म्हणे, तुम्ही आमच्याकरता खूप केलं, आम्हाला शिकवलं, मोठं केलं, खूप कष्ट घेतले. पत्नी रडायची, तुम्ही गेल्यानंतर माझं कसं होईल. मुलगी सुद्धा खूप रडायला लागली. 2 दिवस सगळे एकदम अस्वस्थ होते. तिसऱ्या दिवशी मुलगा म्हणला, आता कामाला कुठेतरी जावं लागेल म्हणले आम्हाला, असं बसून कसं काय चालेल.
ठीक आहे, तर तुम्ही तर जाणार आहात, आमचं कामधंदा सोडून आम्हाला जमेल का? कामधंदा तर करावं लागेल. मुलं कामधंद्याला निघून गेले. मुलगी म्हणली मलाही सासरी गेलं पाहिजे. सांगितलं काही झालं कमी असं तर मला कळवा फोन नाही, येईल मी. 3 दिवस झाले तो फार अस्वस्थ झाला. 2 दिवस हे सगळं रडत होते. 3ऱ्या दिवशी तर आपापल्या कामाला लागलेत. शेवटी भगवंताशिवाय पर्याय नाही. भगवंताच्या भजनाला लागला, चिंतनाला लागलाय. त्यांनी ठरवलं आपल्याकडे जेवढा काही पैसा सगळं वाटून द्यायचं म्हणजे आपल्याला ठेवायचंच नाही. आता मुलांना जर काही गरज नसेल, आपली गरज कुठे कोणाला? 2 दिवस फक्त रडले, 3ऱ्या दिवशी गेले निघून सगळे. माझा कोणी विचार करायला तयार नाही. त्यांनी ठरवलं, गोरगरिबांना बोलवलं, ज्या ज्या लोकांना काही अडचणी असतील ना त्यांना पैसे देऊन टाकले. मुलांना जेव्हा कळालं तेव्हा मुलांनी विरोध केला. मुलांना सांगितलं मला अजिबात विरोध करायचा नाही, मी माझ्या कष्टाने कमवलेले आहेत, मी कुठे खर्च करेल, तुम्हाला काय करायचं? मुलं म्हणले हे बरोबर आहे, पण आम्ही हळूहळू करून आमच्या पद्धतीनं, तुम्ही एकदम कशाला नाच करतायत, आम्ही करून दान आमच्या स्वाधीन करा. शेवटी एक मुलगा म्हणला, हे बघा आता तुमचे राहिले 2 दिवस, आम्हाला असं वाटतं तुमच्या डोळ्यासमोर वाटण्या झालं तर बरं होईल, आमचं काय आमच्या वाट्यात देऊन टाका. मुलांच्या वाटण्या करून टाकल्या. पत्नी म्हणले माझं काय, सुनांचं काय भरोसा. काही पत्नीच्या खात्यावर टाकून दिले. गेले 5 दिवस, 6वा दिवस उगवला. जवळ काहीच ठेवलं नाही. जे होतं ते सगळं दान धर्म करून टाकले. आता आपलं जीवन नाहीच आहे, 2 दिवसात तर आपण मरणार आहोत, ठेवून तरी काय करायचं. मुलांना दिले आपण, भरपूर दिले. आश्रमात जाऊन बसला 6व्या दिवशी संध्याकाळी. शेवटचे 2 दिवस गुरु महाराजांच्या सान्निध्यामध्ये घालवायचे म्हणजे. 6वा दिवस संपला, 7वा दिवस. सातव्या दिवशी रात्री 10चा टाइम दिला होता. रात्री 10 वाजता तुझा मृत्यू होणार आहे. असं म्हटल्यानंतर जसजशी वेळ जवळ येत गेली तसं अस्वस्थ झाला. आणखी भगवंताचं चिंतन करू लागला. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. 12 वाजता गेला महाराजांच्या जवळ. म्हणजे महाराज तुम्ही तर 10ची वेळ दिली होती, 2 तास जास्त झालेत, नेमकं काय? महाराजांनी सांगितलं, मी सांगितलं 7 दिवसात मरणार आहे. प्रत्येक मनुष्य 7 दिवसातच मरत असतो. 8वा दिवसच नाही, आठवड्यात किती दिवस आहेत? आठवड्यात 7च दिवस आहेत ना, मग 7 दिवसातच मरणार आहे. तो 10 वर्षांनी जरी मरणार असेल तर तो 7 दिवसातच मरणार आहेत. पहिलं सगळं दान धर्म करून टाकला, प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करून दिली. विचारा 7 दिवसात तू काय केलं? म्हणले असं असं केलं मी, सर्व देऊन टाकलं, काही ठेवलं नाही. ठेवून तरी काय करायचं? हे का केलं? तुम्ही सांगितलं ना 7 दिवसात मरणार म्हणून. काय सांगितलं? हेच कारण आहे. मृत्यूचं जेव्हा स्मरण होतं तेव्हा मनुष्य पाप कर्म करीत नाही. म्हणून मृत्यूचं स्मरण ज्याला झालं तो पुण्यकर्म करतो आणि तोच साधना करू शकतो. म्हणून मृत्यूला कधी विसरू नये. वैराग्यम एवं भयम, वैराग्यमेवा भयम. वैराग्य असं की ते अभय प्रदान करणारं असतं. म्हणून भगवान शिव
स्मशानात राहतात. स्मशानात का राहतात? तर स्मशानामध्ये मृत्यूचं स्मरण होतं म्हणून स्मशानात राहतात. भस्म का लावतात? चिता भस्मालेप सृगपी नृकरोटी परिकरह. सर्व अंगाला चिताभस्म लावतात, कारण चिताभस्म लावताना हे स्मरण होतं की माझं सुद्धा एक दिवस असंच भस्म होणार आहेत, मृत्यूचं स्मरण. कबीर महाराज सांगतात, दो बातन को मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजे श्री भगवान. ज्याला कल्याण करून घ्यायचं असेल त्यांनी दोन गोष्टीचा विसर त्याला पडता कामा नये. एक आहेत मृत्यू आणि दुसरं परमात्मा. परमात्म्याला विसरू नये आणि मृत्यूला विसरू नये. मरणाची कार्य नाही आठवण. स्वतःला विसरलास, मी मरणारा हे विसरला म्हणून पाप कर्म करतो. शेवटी मृत्यूचं भय आहे शरीराला. काय कृतांता भयम. त्याला महाराजांनी सांगितलं, मी सतत मृत्यूचं स्मरण करतो म्हणून पाप करण्याची बुद्धी मला कधी होत नाही. आणि हे तुझे नाही, हे तुला आता कळालंय. आता तू तिकडे जायची इच्छाही करू नको. शेवटी वैराग्य मेवा भयम. या ठिकाणी सर्वं वस्तू भयावह, सर्वं वस्तू भयावहम भूनृणाम वैराग्यमेवा भयम. जगातल्या सर्व वस्तू भयाला कारण आहेत, मग अभयाला कारण आहे वैराग्य. जगामध्ये वैराग्याशिवाय अभय मनुष्य प्राप्त करूच शकत नाही, हा सिद्धांत आहे. आणि ते वैराग्य अध्यात्म ज्ञानाने प्राप्त होतं. आणि ते वैराग्य म्हणजेच दैवी संपदा आहेत. दैवी संपदेचं वर्णन भगवान परमात्मा या श्लोकामध्ये जे करतायत, अभयम, अभयम, भयरहित त्याला होण्याकरता वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हटल्यानंतर आपल्या दृष्टीसमोर सर्वात महत्वाचं उदाहरण, दृष्टांत उभा राहतो, तो म्हणजे शुकाचार्यांचा. नाना रंबे निही रूपे शुके नुठिजे कंदर्पे, का भस्मी वन्य उद्दीपे घृते जीवी. रंबेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य आहेत. शुकरंबा संवादामध्ये एके ठिकाणी फार सुंदर वर्णन आहे. शुकाचार्यांनी जेव्हा घराचा त्याग केला, जन्मतः संसार तेजेला शुके तोची निष्कळंक तुका म्हणे. यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरह कात्र आजुहाव पुत्रेति तन्मय तया तरोभिनेदो तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि. पुत्र पुत्र म्हणून व्यास त्यांच्या पाठीमागं पळत होते, परंतु शुकाचार्यांनी मागं वळून पाहिलं नाही. हे वैराग्य ज्यांचं आहे. शुकाचार्य ध्यान करीत असताना शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता रंभा आली. शुकाचार्य ध्यानग्रस्त होते, ध्यानामध्ये तल्लीन होते, एकाग्र होते. आणि समोर रंभा आली. रंभा म्हणले, शुका डोळे उघडून बघ. मार्गे मार्गे नूतन च्यूत खंडम खंडे खंडे कोकिलानाम विरावह. रावो रावो मानिनी मानभंगो भंगे भंगे मन्मथ पंचबाणः. वसंत ऋतूचं आगमन आहे. आम्रवृक्षाचा समुदाय आहे, फुलांनी बहरलेला आहे. मंजूळ कोकिळेचा नाद कानावर पडतायत. अशा स्थितीमध्ये मी एक अप्सरा तुझ्या समोर उभी आहे. शुका,
अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. डोळे उघडून बघ. पण शुकाचार्यांचं ध्यान हे परमात्म्याकडे आहे. मार्गे मार्गे जायते साधु संगो संगे संगे श्रेते कृष्ण कीर्ती कीर्तो कीर्तो न सदाकार वृत्ती वृत्तो वृत्तो सच्चिदानंद भासः. रंबे, माझ्या मार्गामध्ये साधूचा समागम आहेत. संगे संगे श्रेते कृष्ण कीर्ती, त्या सत्संगामध्ये भगवंताचे गुणानुवाद मी श्रवण करीत असतो. कशा करता? कीर्तो कीर्तो न तदाकार वृत्ती, वृत्ती भगवद्रूप बनवायची आहे. आणि वृत्तो वृत्तो सच्चिदानंद भासः, सच्चिदानंद रूप असणाऱ्या त्या परमात्म्याशी मी एकाग्र आहे. हा विषय भोग माझा विषय नाही आहे. तू इथून निघून जा. तुझा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. रंभा हे शुकाचार्यांना भ्रष्ट करण्याकरता आलेली होती. रंभा म्हणले, शुका, अरे जरा नीट बघ माझ्याकडं. माझ्यासारखी सुंदर देवांगणातलं कधी मिळेल का? पिनस्तनी चंदन चर्चितांगी विशाल नेत्रा तरुणी सुशीला नालिंगिता प्रेम भरेन येन वृथा गतम तस्य नरस्य जीवितम. हे रंभेचे वाक्य आहेत. रंभेने सांगितलं, जिचं वक्षस्थळ पुष्ट आहेत, अंगाला चंदनाची उटी लावलेली आहेत, नेत्र अत्यंत चपळ आहेत, जी सुस्वभावाची आहेत, अशा स्त्रीला जो पुरुष आलिंगन देत नसेल, वृथागतम तस्य नरस्य जीवितम, व्यर्थ आहे तुझं जीवन. तुझं मनुष्यत्व व्यर्थ आहे. कशाला मनुष्य झाला? शुकाचार्य म्हणले, रंभे बघा, दोघांची दृष्टी आहेत. एक आहे भोगदृष्टी आणि शुकाचार्यांची आहेत एकाग्र वृत्ती आणि परमात्म्याच्या चिंतनामध्ये एकाग्र झालेले शुकाचार्य. शुकाचार्यांची दृष्टी आहे ती चिंतन दृष्टी शुकाचार्यांची, भगवत चिंतन. अचिंत रूपो भगवान निरंजनो. शुकाचार्य सांगतात रंभेला, अचिंत रूपो भगवान निरंजनो विश्वंभरो ज्ञानमय चिदात्मा विशीहितो येन हृदीक्षणो वृथागतम तस्य नरस्य जीवितम. अचिंत रूप असणारा भगवान परमात्मा, जो जगाचा पालक आहेत, जो ज्ञानस्वरूप आहेत, जो चित्स्वरूप आहेत, असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला हृदयामध्ये क्षणभर ज्याने अवलोकन केलं नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे. जो जीवनामध्ये भक्ती करू शकत नसेल, त्याचं काय जीवन आहे? रंभा म्हणली, शुका, फार भक्ती वैराग्याच्या गोष्टी सांगू नको. मोठे मोठे वैराग्यवानही आमच्या पुढं आपोआप भ्रष्ट होतात. बघ माझ्याकडं. रंभा त्या ठिकाणी सौंदर्याचं वर्णन करून सांगू लागले. कठोर पीन स्तन भार नम्रा सुमध्यमा चंचल खंजनाक्षी हेमंत काले रमिता नयन वृथागतम तस्य नरस्य जीवितम. या ठिकाणी रंभेने श्रृंगारिक वर्णन केलं. कठोर पीन स्तन भार नम्रा, जिचे स्तन पुष्ट आहेत आणि जी नम्र आहेत, जिची कंबर अतिशय सूक्ष्म आहेत. बघा, उत्तेजित करण्याकरता तिने हे शब्द उच्चार केले. जी स्वभावाने चंचल आहेत, खंजन पक्षाप्रमाणे जी नेत्र चंचल आहेत. हेमंत ऋतू असेल आणि अशा अवस्थेमध्ये जर एखादा मनुष्य त्या स्त्रीला आलिंगन देत नसेल तरी वृथागतम तस्य नरस्य जीवितम, जीवन व्यर्थ आहे तुझं. त्याचाही शुकाचार्य परिणाम नाही झाला. शुकाचार्य म्हणले, रंभे, आनंद रूपो निजबोध रूपो दिव्य स्वरूपो बहुनान रूप तपस्समाधो कलितो नयेन वृथागतम तस्य नस्य जीवितम. ज्या परमेश्वराच्या नामरूपाचा अंत नाही असा असणारा आनंद रूप असणारा परमात्मा
आत्मज्ञान ज्याचं स्वरूप आहे त्या परमेश्वराचा अनुभव जो घेऊ शकत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. रंभे, कोणत्या शरीराचं तू वर्णन करून सांगतेस? माया करंडी नरकस्य हंडी, तपो विखंडी सुकृतस्य भंडी, नळा विखंडी चिरसेविताच वृथा गतम तस्य नरस्य जीवितम. तू मायेचा करंडा आहेस, नरकाचा हंडा आहेस, तपाचा आणि पुण्याचा क्षय करणारी आहेस. आणि अतिसेवन हे पुरुषाला क्षयाला कारण आहेत. अशा स्त्रीचा जो नादी लागतो त्याचं जीवन व्यर्थ आहे. वृथागतम तस्य नरस्य जीवितम, व्यर्थ आहे त्याचं जीवन. रंभा म्हणली, शुका, ज्या शरीराचं तू वर्णन करतोय ना, माया करंडी नरकसंडी तपोविखंडी सुकृतस्य भंडी, तसं शरीर माझं नाही आहे. मी स्वर्गातले देवांगना आहेत, मृत्यूलोकातला हालामासाचं माझं शरीर नाही आहेत. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरले रे, अशी जी शरीररूपी घोंगडी आहेत ना, त्याचं माऊलीने वर्णन केलं, तसं शरीर माझं नाही आहेत. मी दिव्य शरीर धारण केलेली एक स्त्री आहे. उदर फाडून दाखवलं, उदरातून सुगंध यायला लागला. शुकाचार्य म्हणले, चुकलो रंभे, लवकर कळालं असतं तर मी तुझ्या उदरी जन्म घेतला असता. मातेच्या उदर कुहरी पचवून विष्ठेच्या दातरी, उकळून नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. मातेच्या उदरामध्ये मलमूत्रामध्ये मी राहिलो. तू एवढी पवित्र आहे कळालं असतं तर मी तुझ्या उदरी जन्म घेतला असता. एवढे प्रयत्न रंभेने केले, परंतु शुकाचार्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. हे वैराग्य आहेत, ही वैराग्याची दृढता आहेत. आणि वैराग्य निवा भयम, जिथं वैराग्य आहे तिथं अभय आहेत. मग संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी भय आहेत. वैराग्य निवा भयम, सर्वं वस्तु भयावहम भूय नृणाम वैराग्य मेवा भयम. पण हे वैराग्य निर्माण होणं एवढं सोपं आहे का? हो, सर्वांनाच होऊ शकतं का? तुम्हाला झालं नाही ना वैराग्य ऐकून? वैराग्य निर्माण होण्याकरता जिज्ञासा पाहिजे बरं का. जिज्ञासा नसेल तर वैराग्य कसं काय निर्माण होईल? म्हणून जिज्ञासा एक वृत्ती आहे. त्याकरता वेदांत शास्त्रामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षडक, मोक्षत्व ही जी 4 साधनं सांगितली, श्रवण, मनन, निध्यासन, तत्व पदार्थ शोधन, हे जीवनामध्ये कशा करतायत? हे वैराग्य निर्माण होण्याकरतायत. तर विवेकयुक्त वैराग्य निर्माण व्हावं. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विवेकिनो विरक्तस्य शमादि गुणशालिनः मोक्षोरेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. विवेक चूडामणी विवेक, वैराग्य, नित्य आणि अनित्य जाणण्याची क्षमता जर आपल्यामध्ये नसेल त्याला वैराग्य निर्माण होऊ शकत नाही. अगोदर विवेक महत्वाचा आहे. विवेक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय अभय ही स्थिती प्राप्त होणार नाही. कारण अभय जे आहेत हे सत्वगुणाचं लक्षण आहेत, दैवी संपत्तीमध्ये आहेत. आणि म्हणून अभय हा जो शब्द भगवंतांनी या ठिकाणी वापरलाय, अभयम सत्व संशुद्धेर ज्ञानयोग व्यवस्थिती, त्यापैकी अभय शब्दावर आपण बोलतो. दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्याय पावर्जवन, हे सगळे सत्वगुणाचे लक्षण सांगितले. सात्विक वृत्तीच्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात. अशा प्रकारे असणारं अभय आहेत. वाजले किती?
हां, मावरून घ्यावं लागेल ना आता. 2:30च्या पुढे टाईम झालेला आहे. राहिलेल्या विषयात चिंतन आपण नंतर बघू. कारण शेवटी वैराग्य निर्माण होण्याकरिता काय आवश्यक आहे आणि वैराग्य म्हणजे काय, वैराग्याचे प्रकार किती, बघू आपण उद्या. एकेंद्रिय वैराग्य, वशीकार वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशीकार वैराग्य, हे अपर वैराग्याचे 4 प्रकार सांगितले. त्यामध्ये वशीकार वैराग्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. मंद वैराग्य, तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य. बघू द्या आपण. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थित ही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि असणारा हा 173वा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे. प्रवचनाचं 2रं वाक्पुष्प.